अच्छा, हे बघा हिंडून फिरून आले कसं डान्स करते. दीदी आज दीदी गेली, दीदी गेली नव्हती आज. तिला आज लय थकल्यासारखं झालं होतं. पप्पा नाहीत अजिबात करमाना घरामध्ये. आणि पप्पा बघा शहाणे एवढी चांगली ट्रॉली बॅग घेऊन गेले गावी, एवढी भरून घेऊन गेले 2 दिवसाकरता. आणि मी बोलले बाबा आता इथं आम्हाला अवघड झालंय. सासूबाईकडे गेले, त्यात काही काही सामान दिले. बघा झाला गोंधळ चालू. हा, आणि इकडे काय दिलं सासूबाईंनी ना, तुळशीचं झाड, तुळस असे दिले 2 हे दिलेत, कुंड्याच उचलून दिले डायरेक्ट. आणि ए थांब ग दीदी. आणि हे काय खाऊचे पान आहेत का? हे नाही बेलाचं, याचे पान आहेत ते आपले नागवेलीचे पान आहे. आणि अख्खं बेल नाही ना, बेल फोडून टाकलेलं सगळे म्हणजे बेलाचे झाडं उगवलेत बघा. आता मला हे खूप सांभाळावं लागेल. बाहेर मामा खातात ना, एक झाड आता यातून वेगळं करावं लागणार मला. खूप आहेत आणि थोडे सेपरेट इकडे तिकडे लावावं लागणार आहेत. किती सुंदर बघा भोले बाबांचं माझं. आता कमीत कमी श्रावण महिन्यात थोडीशी पूजा करण्यासाठी तरी, पण इतकी काळजी घ्यावं लागेल. बाहेर मामा अजिबात ठेवत नाही. तुळशी मातेला मस्त मंजूळ आलेले तसेच कुंड्या उचलून दिल्या आहे. आणि आता बेलाचे खूप झाड आहे, याच्यामध्ये वेगळे वेगळे करेल मी नंतर. मग कसं काय व्यवस्थित प्रवास झाला. हां साईबाबांचं दर्शन पण छान झालं. हां, आणि शनी शिंगणापूरचं पण दर्शन छान. अरे वा, मस्त प्रवास चांगला झाला. हां, काही टेन्शन नाही. अच्छा, हां. टाटा बाय. आणि याला पण गेले ते ना, आपल्या गावी पण गेले ते ना, गावी गेलेलो. हा. गावी पण गेले ते. देवीच्या मंदिरात गेले ते. हा, देवीच्या मंदिरात गेलो, हां, मारुतीरायाच्या मंदिरात गेलो. अरे वा, बरं झालं. सगळीकडे जाऊन. हो ना, सासूबाई कुठंतरी गेल्या त्या संगमनेरला वगैरे. तोपर्यंत यांनी हिंडून फिरून घेतलं इकडं तिकडे. आणि आता पिशवीमध्ये काय काय आणलं ते जरा मला खोलून बघावं लागेल. तर बघा आता हे गावी गेले ते ना सासूबाईने. काल आमच्याकडे सोमवारचा बाजार होता, तर सगळं बाजारात घेऊन ठेवलेलं. शेंगा असं पाव किलो जे हिशोबाने घेतला असेल तिथे, ते अर्धा किलो जवळ, अर्धा किलो एक. आणि शिमला मिरची, तळायच्या मिरच्या, असे भरपूर असं घेतलंय. आता मी त्यांना तेच बोलले, एवढा भाजीपाला मी आता डोक्यात घेऊन बसू का? फ्रीजमध्ये माझ्या अगोदर जागा नाहीये. आणि ही गावठी गवार बघा, ही काट्याची, ही शक्यतो इथं भेटतच नाही आणि साहेबांना खूप आवडती. ही 1 किलो आहे, म्हणजे विकत घेतलेली. हे सगळं विकत घेतलेले त्यांनी काल बाजारामध्ये. मिरच्या आहेत, तिखट मिरच्या. आता यांचं सगळं मला देठ वगैरे उद्या काढून ठेवायला लागेल. आता नाही, रात्रीचं काढून मी. आणि टमाटे 2 किलो टमाटे. ह्याच्यामध्ये काय दिलं, घर कुळदाचं पीठ असेल ना फ्रीजमध्ये, तर कुळदाचं पीठ दिलंय. आता माझ्याकडं आहे थोडंसं, संपायला आले ना. आणि हे लिंब आपले घरचे आहेत, झाडाचे लिंब आहेत आपले, तर ते पण दिले. अजून यात काय, हे वांगी बघा, वांगी किती छान आहे, मस्त हिरवे ताजे एकदम. गावी असे शेतातले तोडलेले असणार ना एकदम, तर ताजे एकदम वांगे 1 किलोभर तरी आहे. आणि यामध्ये काय अजून, आळूचे पानं, हे आपले घरचेच आळूचे पानं. आता आळूच्या वड्यांची रेसिपी येणार तुम्हाला. आणि मी मुंबईमध्ये तुम्हाला पहिले पण सांगितले, मी कधीच पालकची भाजी खात नाही मुंबईमध्ये. काय माहिती तुम्हाला खरं सांगू, कुठं पण घाणेरड्या पद्धतीने ती उगवली जाती, मी कधीच खात नाही. तर ते ना माझ्यासाठी नेहमी तिथं आपल्या दारापुढे असं थोडीशी पालकची वगैरे असे ना झाडं लावतात. तर बघा असं सगळं कापून दिली, कवळीचं असणार. आता त्यांना माहित नव्हतं हे जाणार म्हणून, तर त्यांनी अशी मस्त पालकची भाजी कापून दिलेली. आणि काय दिलं, आता शेंगा असेल थोड्याशा, कोणी दिलेल्या असेल तिथे, हे वाळलेल्या शेंगा यांना आवडतात ना. आता बोलत असं, ओले गाव साहेब, ओले शेंगा आहे, मग बाजारातच घेतल्या असेल या. बघू द्या कशा. एकादशी आली ना, मग यांना खूप आवडतात शेंगा, एक तर उकडून खायला किंवा भाजून खायला. ओल्या आहेत, ओल्या शेंगा. हां, हे बघा ओल्या आहेत. आता या उकडायच्या, मीठ घालून किंवा मग भाजायच्या, असं काहीतरी. तर चला आता एवढं थोडंसं जेवढं होईल तेवढं फ्रीजमध्ये ठेवते. आणि काय राहील ते बघू आता सकाळी. देठ वगैरे काढायचे, मिरच्यांचे, गवारी शेंगा निवडायचे, ते बाहेरच ठेवते. इतकी जागाच नाही मला, फ्रीज ऑलरेडीच खूप पॅक आहे माझा. आता बघू काय काय होतं. मुंबईला आता यांना जेवायला वगैरे देते आणि भेटते मग तुम्हाला सकाळी. झाडं वगैरे आता मला त्यांचं किलो सोय लावायला लागेल. दीदी छान आहे ना, मस्त. बेलाचे झाड आले म्हणजे अगदी माझं मन फिरून आलं.
नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 10:30 वाजले सकाळचे. देवपूजा वगैरे खूप लवकर झाली. माझी 8:45पर्यंत देवपूजा झाली होती. आणि दूध साखरेचं वगैरे नैवेद्य ठेवलेलं आहे. हवा एवढी ना दिवे राहत नाही आहे. डबल काच लावली याला आहे ना मी. इथे बघा आतमध्ये पण एक काच आहे छोटी, त्याच्यावर तो मोठी काच लावली. तेव्हा कुठं दिवे राहत आहे, दिवेच राहत नाही, इतकी हवा चालली. तर साहेब रात्री आले तर ते एवढा तो पसारा वगैरे आणलेला आहे ना, त्यातलं मी काहीच नाही आवरलं रात्री. मग भरपूर उशीर झालेला होता तर काहीच केलं नाही. आणि आता येणार आहे तुम्हाला पेस्ट कंट्रोलवाले भाभी आले, लवकर आली भाभी. पेस्ट कंट्रोलवाला यायचं आहेत म्हणून म्हटले थोडंसं फटाफट आवरून घेऊया. आणि आता काही रेसिपी वगैरे घेता येणार नाही का, तर त्याला तिथं मला आवरून द्यायचं आहे. तो येणार 12:30 वाजता बोलला होता. म्हणले नाही भाभीचं काम नाही होतं आहे, थोडा उशीर आहे. तर आता पुन्हा कन्फर्म केलं, म्हटलं पाऊस चालू येतो आहे की नाही, तर बोला येतो आहे. तर चला किचनमध्ये थोडीफार मी तयारी केली. 10:30 वाजले. मला 2 तासामध्ये सगळं टोटली आवरून घ्यायचं आहे. तर इकडे साहेबांनी ना शिर्डीचा प्रसाद आणलेला. यात काय खोबऱ्याची बर्फी असती, लाडू असतात. हे त्यांना द्यायचं आहे कोणाकोणाला, इथे पण द्यायचं. तर मी आता हे काढून ठेवलं, म्हणजे बघितलं तर घेऊन जातील, नाही तर असंच राहून जाईल. पिशवीमध्ये आणलेलं. आणि सासूबाईने रात्री झाडं दिलेत ना, ते मी इकडे ठेवले बघा. हे पुदिन्याचं दिलेत करू ना, पुदिना आहेत. बेलाचं झाड तर माझ्या मनात अगदी असं झालं आहेत ना काय सांगू. पण आता आलं पाहिजे, स्वामींच्या कृपेने आलं पाहिजे. मी बाहेर ठेवलं आहे तिकडे. उंदीर मामा येऊन नाही देत, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. बाहेर झाडं ठेवले की गेले. आता तुळशी मातेला किंवा असं आतमध्ये इथे ठेवावं लागेल, तेव्हा जर राहिली तर राहिली. अशी ओपन ठेवली ना राहूच देत नाही मामा. हवा वगैरे छान चालू आहे, मस्त पाऊस चालू. रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालला आहे. जो काल दुपारपासून चालू आहे ना तो चालूच आहे, असं बंदच नाही झाला आहे. वातावरण चांगलं वाटतं आहे. इकडे बघा मी ना भाताचा कुकर लावून दिला आहे. चिकट भात जो पाहिजे तो. पापड तळायला काढून ठेवले. आणि कालचं कारलं राहिलेलं थोडंसं गरम करून ठेवलं, पुन्हा आता तव्यावर गरम केलं मी. खाली दूध आहे तिथे. आणि दीदी मला काय बोलली, मला डब्याला ही डाळ न्यायची. आता एवढ्या भाज्या दिल्या सासूबाईने, पण मी बनवायला काय घेतलं आहे बघा गुट्ट. मला बोलली मला हे डब्याला दे, मला दुसरं काहीच नको आहे त्यातलं. मग मी चण्याची डाळ आणि काळी उडदाची डाळ एकत्र करून घेतली. पीठ वगैरे भिजवले. एक ताई मला बोलली चपात्या कशी बनवून दाखव, पण अजून ताई होईनाच मला. असं फटाफट आवरायचं असतंय ना, तर याचा कुकर वगैरे लावून देते. तर तुमच्याशी बोलले आणि त्यानंतर फटाफट लगेच जेवणाला लागले. जेवणामध्ये आता काय काय बनवून झालं आहे ते दाखवते. पण पहिलं इकडे पसारा कसा काय केला आहे तो बघा. इथलं कपाट आहे ना आपले, हे जे आहे ते इकडे काढून घेतलं. आणि कारण इथं सगळं ते लिक्विड वगैरे लावायला लागेल किंवा त्यांचे ते जेल असतं ते लावायला, मग जागा नाही होत. कपाट असलं ना इकडे राहून जात आहे देवऱ्याच्या खाली वगैरे, इकडं कोपऱ्यामध्ये. तर भाभीने कपाट वगैरे पुसून काढलं. खाली कचरा झालेला चांगला स्वच्छ पुसून, लाद्या वगैरे पुसून घेतल्या. पण तिकडचं जे बी आहे ना सगळं इकडं आणून टाकलं. हा पसारा बघा आमचा, म्हणजे टॉयलेटमधलं काढून घेतलं. मागच्या वेळेला काय झालं, भाभी नव्हती, मला एवढा त्रास झाला. आता या वेळेला भाभीने हे केले. आणि हे टेबलच्या वर जे राहतं ना देवाचं साहित्य, सगळं भाभीने टेबल आपलं टपामध्ये भरलं आहे. कालचे कपडे तिकडनं काढले, त्याच्या घड्या मारल्या. आणि भाज्या होत्या टपात त्या खाली करायला आल्या. म्हटलं आता मी एक एक बसून निवडते. आता तो पेस्ट कंट्रोल करायला आल्या, मला दुसरं काहीच करता नाही यायचं. फ्रीजमध्ये मला ॲडजस्ट करायचं आहे. आता एक 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 सामान निवडून ठेवते. जे लागतं आहे तिकडे टॉयलेटमधलं सगळं मी इकडं काढून घेतलं. तांबे ग्लास वगैरे जे डबे झाले रिकामे ते घासले भाभीने. असं चाललं आहे. आणि अजूनही पाऊस चालूच आहेत. आता इकडे ना चाललं आहे काम, भाभीचं काम चाललं आहे भांडे घासायचं. पण मी बनवून घेतलं आहे तिकडे. हे बघा आज काय केलं, कुकरमध्येच डाळीला फोडणी दिली. मी शिजवून घेतली अगोदर. भांडे खूप निघाले भाभीला घासायला. हे बघा असं ही उडदाची डाळ बनवली, म्हणजे घुट्ट. का तर म्हटले सारखं गरम करावं लागेल, दीदीला गरम द्यायचं असते म्हणून तसं ठेवलं आहे मी. पापड तळून चटणी बनवली, चिकट भात बनवला आहे. आणि अख्खा मसूरची आमटी केली यशला. हे झाले. चपात्या वगैरे झाल्यात. चपात्या आज इकडे छोट्या डब्यात घातल्या. तिथं अजून आवरायचं. सगळं आवरल्यानंतर तो इकडं सगळं लिक्विड वगैरे लावतो ना, जेवण सगळं उचलून घ्यावं लागेल तिकडे. खूप पसारा पडतो प्रत्येक वेळेला ना. पेस्ट कंट्रोल करायचं म्हणलं ना खूप पसारा पडतो. पण आता काय करायला घेतलं, तुम्हाला सांगितलं की त्याचं 1 वर्षाचं आपलं ॲग्रीमेंट असतं त्यांच्याकडे. 1 वर्षात 4 वेळा ते आपलं पेस्ट कंट्रोल करून देतात. एक ठरवलेली अमाऊंट असते ती त्यामध्ये. तर आता मला गणपतीची साफसफाई पण डीपली करायची आहे. म्हटली हे करून महिनाभर तरी औषधाचा पावर घरात राहायला पाहिजे.
कुठं काय आता झुरळ वगैरे अजिबात नाही कुठं काही मागे झालेले मागच्या वेळेस ना झालेले तर त्यामुळे मी लगेच ते करून घेतलं भाभी नसताना सुद्धा मी पेस्ट कंट्रोल करून घेतलं. आता कुठंच काही नाही पण भीती वाटते का आता बाबा साफसफाई करायची ते अगोदर थोडंसं गणपती बाप्पाच्या साफसफाईला मी डायरेक्ट आता ते अर्बनवाले त्यांना यशने मी ठरवलं ते मागे पण बोलत होतो साहेबांनी ऐकलं नाही. मी बोलले माझ्याकडे होणारच नाही ते मला पण होत नाही तुम्ही एकट्याने पण करायचं नाही. डाळ आहे ना इथे समोर सासूबाई त्यांना दिली थोडीशी आणि इथे जे लाजलं ताई ना त्यांच्यासाठी काढून ठेवले पण ते गेले आज मुलीला कॉलेजला सोडायला तर म्हटले ते दिसल्या तर मग त्यांना नेऊन दिले कारण त्या राहिलेल्या बाकी आता द्यायच्या. मिक्सर वगैरे इकडे आणून ठेवले भाभरी टेबल वगैरे पुसून काढलं चांगला. आता काय तो येऊपर्यंत मी त्याला 1चा टाईम दिला होता 12:30 म्हणतो तर म्हणजे नाही बाकीचं होत नाही 1 वाजेपर्यंत ये म्हणजे कसं तिचं पण आवरून जाईल. तिने किती दगदग करायची मग एवढ्या वेळामध्ये इतकं पटापट आवरले बाबीने तरी खूप पसारा होता सगळा पसारा काढून तिकडे कपडे वगैरे सुकायला घालून बाकीच्या कपड्यांच्या घड्या करून लाद्या बिद्या पुसून झालंय म्हटले आरामात आहे थोडासा. चला तर तो आल्यावर बघूया काय काय कसं होतंय ते. आता यानंतर पण आम्हाला ते करून घ्यावं लागेल 1 वर्षाचं. सगळं वरती पण लिक्विड मारून घेतं या वेळेला नाही तर जेलने ना हे होतंय. काढू का ते डबे थोडेसे चालतंय ना काही प्रॉब्लेम नाही ना. मी सकाळी बघूनच हे केले हा बंद आहे घट्ट आहे झाकण. बाकी ठिकाणी लिक्विड लावतंय मारतंय आणि नंतर जेल मग वरचे आपले फिल्टरचे इथं फिल्टरच्या कपाटा मारलेत ना चाललंय त्यांचं असं ना. मी ना दादांना विचारतो कारण मागे ना मला खूप ताईंच्या कमेंट होत्या की पेस्ट कंट्रोलवाले दादांचा नंबर द्या पण मी त्यांना विचारलं नव्हतं ना तर आता ते मला बोलतायत द्या म्हणून. हा दादा काही प्रॉब्लेम नाही ना तुमचा नंबर दिला तरी पण मुंबईतच असेल त्यांना तेच तुम्ही हे करणार. हां तुम्हीच सांगा तुमचा नंबर बोला थांबा सोडा ते सोडा आणि तुम्ही बोला 9819678221. तुमचं नाव दिनेश नाटेकर स्काय पेस्ट कंट्रोल. बरं चालतंय स्काय पेस्ट कंट्रोल. येते नाही तुम्ही जेवा मला काही वाटलं तर येईल मी. हां नाही झोपायचे नाही काही मी दीदीला जायचं आहे पण नाईटला सगळीकडे मारून देत आहे. बरं लागलं तर आवाज देते नका टेन्शन घेऊ. घे हा खोला ना खोला साईडला मारा कोपऱ्यामध्ये मारा वरतून म्हणजे कसं या साईड इकडं कसं नैवेद्य वगैरे ते असते ना कधी कधी असं वाटतं याने हां तिकडनं देवाच्या साईडने हां त्या साईडने मारा वरती कपड्याच्या कोपऱ्यांमध्ये ना येऊन बसतात कुठंतरी असं मग ते एक झालं की 10 होतात त्यांनी. बरं एकदा असं चांगलं लिक्विड मारलं तर की टेन्शन नाही मग. सगळा पसारा असा मध्यभागी ठेवला आहे बघा जो आहे तो काही इकडे वरती वास वगैरे नको लागायला काही सगळं तिकडे आहेत. आता तिकडे दिदी झोपलेली मी थोडंसं तुम्हाला दरवाजा उघडून देते हळू मग. तर बघा आता झालं आहे अगदी 15-20 मिनटामध्येच झालं सगळीकडे करून. तर जे इथं मुंबईतच जे असतील ना तर त्यांनी दादाशी कॉन्टॅक्ट करा खूप आता 1 वर्षापासून ते आपल्याकडे येऊन हे करत आहेत म्हणजे व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि रिझल्ट खूप चांगला असतो मेन म्हणजे. तर आता आपल्याकडे काहीच नव्हते आता त्यांना पण मी बोलले किचनमध्ये कुठं काही नाही आहे पण इकडं जे देवाचं साहित्य ठेवलेलं आहे इकडे तिकडे जे अडचणी जागा आहे ना तिकडे कुठं तरी मला एखाद दोन झुरळ दिसत होतं. तर दादा तुम्ही सांगा तुमचं काय सिस्टम आहे ती. हां माझं नाव दिनेश नाटेकर आहे आणि माझ्या कंपनीचं नाव स्काय पेस्ट कंट्रोल आहे. हां हां तर आपण मुंबईमध्ये करतो आणि आपला मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट पण आहे का हॉटेल्स वगैरे पण आहे अच्छा आणि आपण घरी पण करतो. आणि रेट जे आहे आता मॅडमच्या माध्यम तुम्ही आले की फक्त त्यांचं नाव सांगा आपण काहीतरी डिस्काउंट पण करू. हो 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 आणि 100% गॅरंटी असतो हो आणि वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर मध्ये कधीही प्रॉब्लेम असले की ते सर्व्हिस फ्री असतो. हो हो आणि कॉक्रोचचं सर्व्हिस घेतलं तर वर्षाला 3 सर्व्हिस आहे 4-4 महिन्यांनी. आणि बेडबॉक्सचा घेतलं ढेकणाचा घेतलं तर 2 सर्व्हिस पण असतो आणि 5 सर्व्हिस पण असतो. अच्छा अच्छा हां अच्छा 2 सर्व्हिस म्हणजे एक सर्व्हिस केल्यानंतर 15 दिवसानंतर परत करायला लागतो. हो ते फक्त 2 महिन्याची गॅरंटी असते आणि जर 5 सर्व्हिस घेतलं तर वर्षभर गॅरंटी असते. हो हो मग ते जास्त राहतं ते किचकट काम आहे ते जास्त. आणि आपण वाल्वीचं पण काम करतो. हां हां ज्याला घराला वाळवी वगैरे लागते त्यांना हां बरोबर आहे. लाकूड वगैरे लागतं आणि जेव्हा घर नवीन वगैरे बनवतो आपण तेव्हा काम करतो आपण. वर्षात ताईंची तर तुम्हीच केलेलं ना वाळवी लागलेली तेव्हा हो. बरोबर आहे ते. तर कोणाला काय पाहिजे असेल दादाशी कॉन्टॅक्ट करा त्यांनी नंबर दिला आहे पुन्हा एकदा नंबर सांगा. 9819678221 ओके. आपला आहे
मी तुम्हाला कार्ड पण हे करतो. हां कार्ड असं दाखवा जर ज्यांना पाहिजे ते, कारण मला विचारच होते मागच्या वेळेला, तर तुमचं माझं तेव्हा बोलणंच नव्हतं झालं गडबडीमध्ये. कार्ड ते दुसऱ्या ह्याच्यात राहिले. बरं असू ठीक दे, आहे, तुम्हाला मी कार्ड देतो मॅडम, तुम्ही हे करा. तुम्ही मला ते करा आणि असा नंबर दिला आहे ना ज्यांना पाहिजे ते, हे बघा. दादांचं कंपनीचं कार्ड आहे ते. ओके, याच्यावर नंबर आहे का? हो, आहे. जे मुंबईत असेल त्यांनी हे करा, बाहेर नाही आहे. तुम्हाला मी त्यांचं आय डी दाखवते. तर हे बघा यावर नंबर आहेत, त्यांचं नाव नंबर सगळं काय आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही बघा, एकदम व्यवस्थित आहे. मी बोलवते म्हटल्यावर व्यवस्थितच आहे, तर काळजी करू नका. खूप छान आहे. आता 1 वर्षापासून दादा येत आहे माझ्याकडे आणि वरच्या ताईंकडे पण येतात. वरच्या ताईंकडे येत होते तेव्हा मी बोलवलेलं त्यांना आणि रिझल्ट खूप चांगला आहे, तुम्हाला सांगते. अजिबात काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा फोन करता लगेच इझिली येऊन जातात. कालच मी फोन केला, मला बोलले उद्याच येतो, म्हटले ठीक आहे. तर आता पुढे साफसफाई पण करायची ना, पाणी वगैरे देऊ तुम्हाला नाही. तर ज्यांना पाहिजे त्यांनी नक्की दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि नाव सांगा आपलं सत्यभामा घुगे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल, तर कळून जाईल त्यांना. तर चला आता हे थोडंसं आवरावरी करते. आता झालं आहे त्यांचं सगळीकडं, किचनवर दाखवते काय काय कसं केलं ते. सगळं ना आतमध्ये पण लिक्विडच मारलं आणि कपाट खाली करून घेतले. मग का तर नको पुन्हा सारखा प्रॉब्लेम. हे नंतर स्वच्छ करेल. पूर्ण लिक्विड केलेत आता इकडे. असं व्हाईट नाही, एकदम हे नाही आहे. मागच्याच कसं खूप व्हाईट होतं. आता इकडे बाथरूम वगैरे सगळं टोटली केले. परवाच बाथरूम घासलेले, पण आता सगळे असे दरवाजे वगैरे, म्हणजे काय कुठून काही यायला चान्स नको अजिबात. यश पण आला आता. ते दादाचं त्याचं चाललेलं बोलणं. हा मी तुम्हाला म्हटलं ना, मी आज येणार होतो तसं पण